नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। कडक उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला काहीतरी थंडगार प्यायला किंवा खायला मिळालं तर मन असं तृप्त होऊन जातं। तर असंच मन तृप्त करणारा मी आज बनवलेला आहे थंडगार असा खरबूज मिल्कशेक। खरबूज मिल्कशेक बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 पिकलेले खरबूज घेतलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी मी 1 लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे। तुमच्याकडे कोणतं गाईचं असेल म्हशीचं असेल ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर सब्जाचे बी 10 मिनिटे भिजवून घ्यायचे नॉर्मल पाण्यामध्ये। अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा, 1 लिटर दुधासाठी 2 चमचे कस्टर्ड पावडर आहे ती घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साखर। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। सुरुवातीला मध्यम आचेवरती दूध उकळण्यासाठी ठेवायचं। दूध उकळेपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आहे। या ठिकाणी खरबूज स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। खरबूज मधून कट करून घ्यायचा। छान असा पिकलेला आहे आणि याचा वास सुद्धा खूप छान येतोय। याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या बिया अगोदर काढून घ्यायच्या चमच्याच्या साहाय्याने। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, बिया अगोदर काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे या सर्व बिया काढून घ्यायच्या। तुम्ही चाकूच्या साहाय्याने कट करून सुद्धा घेऊ शकता, पण जर पिकलेला असेल चांगला खरबूज तर याचा आतला जो गर आहे तो व्यवस्थित निघतो चमच्याच्या साहाय्याने सुद्धा। अशा प्रकारे मी बिया काढून घेतलेल्या आहेत। आता चमच्याच्या साहाय्यानेच याचा गर काढून घ्यायचा आहे। यातील अर्धा खरबूज मी बाजूला ठेवलेला आहे। का ठेवलेला आहे ते मी पुढे सांगेनच। त्यानंतर जे बाकीचं खरबूज आहे कट करून घेतलेलं त्याचा गर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। तुम्ही चाकूच्या साहाय्याने जरी काढला तरी चालेल, पण चमच्याच्या साहाय्याने सुद्धा अगदी सहजरित्या निघतो। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे उरलेल्या सर्व खरबूजाचा गर काढून घ्यायचा आहे। आता जो गर काढलेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। पाणी न घालता वाटायचं आहे। पहा, पाणी न घालता मी एकसारखं छान वाटून घेतलेला आहे। अशा प्रकारे छान त्याचा ज्यूस तयार झालेला आहे। याचा वास तर एवढा छान येतोय, असाच प्यावासा वाटतोय। खरबूज छान वाटून झालेला आहे। आता या ठिकाणी जे कस्टर्ड पावडर आहे त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी कस्टर्ड पावडर मध्ये थंड दूध घेतलेलं आहे। सुरुवातीला थोडंसं दूध ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कस्टर्ड पावडर मध्ये नेहमी थंडच दूध घालायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत। त्यानंतर अजून थोडंसं दूध घालून व्यवस्थित एकसारखी त्याची स्लरी बनवून घ्यायची। सर्वच दुधामध्ये एकदम जर कस्टर्ड पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। यासाठी कस्टर्ड पावडरची अशी छान स्लरी तयार करायची आणि नंतर ती दुधामध्ये ओतायची म्हणजे त्याच्या गाठी वगैरे होत नाहीत। एकसारखी अशी स्लरी बनवून तयार झालेली आहे। तोपर्यंत दूध सुद्धा छान उकळलेलं आहे। दूध उकळलं की जी स्लरी बनवून घेतलेली आहे कस्टर्ड पावडरची ती यामध्ये ओतायची आहे। मग ती यामध्ये टाकण्या अगोदर व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि विस्कच्या साहाय्याने किंवा तुम्ही पळीच्या साहाय्याने वगैरे दूध असं मिक्स करत करत ही स्लरी यामध्ये ओतायची आहे। दूध आता लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते। छान असं दाटसर दूध तयार होतं। ही स्लरी यामध्ये ओतल्यानंतर 3 ते 4 मिनिट फक्त मध्यम आचेवरती हे दूध उकळू द्यायचं आहे। जास्त वेळ उकळायचं नाही, नाहीतर एकदमच जास्त घट्ट होईल, कारण ते थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट येतं। त्यामुळे 3 ते 4 मिनिट मध्यम आचेवरती फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे। पाहू शकता तुम्ही दूध सुद्धा छान दाटसर असं तयार झालेलं आहे। 3 ते 4 मिनिटापेक्षा जास्ती दूध अजिबात उकळायचं नाही कस्टर्ड पावडरची स्लरी टाकल्यानंतर, नाहीतर ते जास्त घट्ट होतं। दुधाला रंग सुद्धा खूप छान आलाय, फ्लेवर सुद्धा खूप छान आलाय।
अशा प्रकारचा खरबूज मिल्कशेक तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। तुम्ही फालुदा किंवा मिल्कशेक, बदाम शेक हे खाणं पिणं विसराल एवढा चवीला अप्रतिम हा खरबूज मिल्कशेक होतो, तेही घरच्या घरी। हे दूध आता थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर इकडे अगोदरच मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकायचा आणि साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये लगेच साबुदाणा शिजतो। असा एकदम छान फुलतो साबुदाणा आणि ट्रान्सपरंट देखील व्हायला सुरुवात होते। उकळत्या पाण्यात साबुदाणा शिजवल्यामुळे एकदम असा मोकळा मोकळा होतो। साबुदाणा शिजला की गॅस बंद करायचा। एक खाली कुंडा वगैरे घ्यायचा, बाउल घ्यायचा, त्यावरती चाळण ठेवायची आणि शिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो यावरती ओतायचा। वरून लगेच थंड पाणी ओतायचं, म्हणजे साबुदाणा चिकट होत नाही, असा मोकळा मोकळा होतो। त्यानंतर हा शिजवलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढायचा, त्यामध्ये थंड पाणी ओतायचं आणि असाच ठेवायचा बाकीची तयारी होईपर्यंत। असा छान मोकळा मोकळा राहतो साबुदाणा। थंड पाण्यात ठेवल्यामुळे तो चिकट होत नाही अजिबात। बाकीची तयारी करेपर्यंत दूध सुद्धा छान थंड झालेलं आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मिल्कशेक बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात हे दूध एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। मी पूर्ण दुधापैकी निम्म दूध एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये भिजवून घेतलेला सब्जा टाकायचा, साधारण 2 चमचे सब्जा यामध्ये टाकायचा। त्यानंतर शिजवून जो साबुदाणा घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा, साधारण 2 ते 3 चमचे शिजवून घेतलेला साबुदाणा टाकायचा। त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकायची। खरबूज हे गोडच असतं, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। त्यानंतर जे खरबूज मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पहा, रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम दाटसर असा हा मिल्कशेक तयार झालेला आहे। घरी कुणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही हे मिल्कशेक अगोदरच बनवून फ्रीजला ठेवलं तरी सुद्धा चालेल। फ्रीजमध्ये हे 2 दिवस आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही। दुपारच्या वेळेला थंडगार मिल्कशेक प्यायला खूप छान वाटतं। आपल्या शरीराला सुद्धा थंडावा मिळतो, त्याचबरोबर मन सुद्धा तृप्त होतं। एवढा छान हा मिल्कशेक तयार होतो। त्यानंतर मगाशी जो मी अर्धा खरबूज ठेवला होता त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, ते तयार केलेले तुकडे यामध्ये टाकायचे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शिजवलेला साबुदाणा, त्याचबरोबर हे खरबुजाचे तुकडे, ज्या वेळेला आपण हे मिल्कशेक पितो त्यावेळेला दाताखाली आल्यानंतर ते खूप छान वाटतं खायला। हे तयार झालेलं मिल्कशेक आता असंच फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड झाल्यानंतर हे मिल्कशेक खूप म्हणजे खूप छान लागतं। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं खरबुजाचे मिल्कशेक नक्की एकदा करून पहा। चवीला सुद्धा अप्रतिम लागतं। दिसायला पहा किती छान दिसतंय, त्याचबरोबर चव सुद्धा त्याची खूप छान लागते। हे मिल्कशेक बनवल्यानंतर तुम्ही बाहेरचं फालुदा असेल किंवा बदाम शेक असेल, मिल्कशेक असेल, हे तुम्ही खाणं पिणं विसराल एवढा चवीला अप्रतिम हा घरच्या घरी खरबुजाचा मिल्कशेक तयार होतो। वरून थोडेसे मी बदामाचे काप टाकलेले आहेत, हे पूर्ण ऑप्शनल आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1-2 बर्फाचे खडे सुद्धा टाकू शकता किंवा सुकामेवा आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू, बदाम, पिस्ता हे टाकू शकता। तयार आहे शरीराला थंडावा देणारं, मन तृप्त करणारा खरबूज मिल्कशेक। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।